अक्षय तृतीया या सणाला आदिवासी दृष्टिकोनातून विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे। अक्षय तृतीया या सणाची सुरुवात आदिवासी भागामध्ये 7 ते 8 दिवसापूर्वी आधीच याची पूर्वतयारी चालू होते। आदिवासी पेठ सुरगाणा तालुक्यामध्ये अक्षय तृतीया याला आखाती या नावाने ओळखले जाते। नमस्कार, मी हुशार धूम आदिवासी नंबर 1 या चॅनलवरती सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे आदिवासी नंबर 1 या चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आखाती या सणाची सुरुवात आदिवासी भागामध्ये 1 आठवड्यापूर्वीच होते। सर्वात आधी माती गोळा करून आणली जाते। ही माती जुन्या दोरडीमध्ये ठेवली जाते। ही माती 5 थरामध्ये ठेवली जाते। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवली जातात, म्हणजे पेरली जातात। उदाहरणार्थ मकी, वरी, नागली यासारखी आणखी काही धान्य ठेवली जातात। यामध्ये 5 थर टाकले जातात। पहिल्या थरामध्ये माती, दुसऱ्या थरामध्ये बियाणे, माती बियाणे असे थर लावले जातात। हे थर झाल्यानंतर त्याला मित्रांनो पाणी शिपडले जाते। पाणी शिपडल्यानंतर मित्रांनो हे एका डालकीखाली किंवा डालक्याखाली झाकून ठेवली जाते। नंतर याला पाणी शिपून यातील ती गौराई ही उंगून निघते। तर ही तर झाली मित्रांनो याची पार्श्वभूमी, याची महत्त्व पुढील प्रमाणे पाहूया। आदिवासी भागामध्ये गौराई पेरल्याने समजते की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये कोणते पीक चांगल्या प्रकारे उगवेल। नंतर आहे मित्रांनो या सणाला आदिवासी पारंपरिक लोककलेचा इतिहास आहे। आदिवासी भागामध्ये 5 ते 10 वर्षापूर्वी वेगवेगळ्या परंपरा होत्या। त्यातीलच एक परंपरा म्हणजे गौराई पेरल्यानंतर दर दिवशी येळचे सर्व बाया मिळून गौराईचे गाणे म्हणायच्या। पण ही प्रथा मित्रांनो आता नष्ट झाली आहे काळाच्या वेगामध्ये। त्यामुळे अशा काही प्रथा आहेत त्या आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आखातीच्या दिवशी आदिवासी लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे भोजन तयार करतात। हे भोजन गौराईला नैवेद्य म्हणून दाखवतात। नागपंचमी जसा सुरुवातीचा सण म्हटला जातो, तसाच आखाती सण हा आदिवासींच्या दृष्टिकोनातून शेवटचा सण म्हटला जातो। आदिवासी महिला ह्या आखातीच्या दिवशी टिपऱ्या बनवतात, त्यांना रंगरंगोटी करतात। 3-4 वाजेच्या दरम्यान सर्व बाया ह्या मंदिरामध्ये एकत्र येतात। आपापल्या गौराई घेऊन त्यामध्ये नैवेद्य आणतात। सर्व बाया जमल्यानंतर गौराईची गाणी म्हणतात, त्याचबरोबर टिपऱ्यांसोबत खेळ खेळतात। हे सर्व झाल्यानंतर सर्व बाया आपापली गौराई घेऊन गौराईची गाणी म्हणत नदीच्या दिशेने जातात। तेथे गौराईची पूजा करून घेतात आणि लहान मुलांना नैवेद्य खायला देतात। सर्व झाल्यानंतर गौराई ही मित्रांनो नदीमध्ये विसर्जित केली जाते। तर मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजेच आखाती अशा प्रकारे आमच्या भागामध्ये साजरी केली जाते। तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे साजरी केली जाते या विषयाची माहिती आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला अक्षय तृतीयाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया। जय आदिवासी।